काय रे सोम, अजून बस यायची वाटतं? हो ऍक्च्युली एक बस आली होती, फुल होती. बघू आता येईल दुसरी 15 मिनिटात. तू टॅक्सी किंवा रिक्षाने जा ना. पण नाही नको सर, मी जाईन बसने जाईन. बरं चल, तुला बाईकने सोडतो मी. सर नको, अहो तुम्हाला उलट पडेल, बरंच लांब आहे ऑफिस. म्हणून म्हणतोय आजचा दिवस रिक्षाने जा. सर प्लीज पैसे वगैरे नका देऊ. सोहम, तर बाप म्हणून एवढंही करू शकत नाही मी तुझ्यासाठी. नाही नाही तसं नाहीये, म्हणजे उगाच मला अशा सवयी लावू नका. अरे पण ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचणं महत्वाचं आहे ना. आणि मी काय तुला रोज रोज सांगतोय का? एखाद दिवस गेलाच रिक्षाने तर काय होतंय? बरं ठीक आहे, पण ऐका ना, 150 रुपये होतात, तेवढेच द्या. अरे घे रे पाचशे. सर खरंच नको, तुम्ही 150 द्या तर मी नाही घेणार. बर बर, एक ठेव. थँक्यू सर. आणि तर रिक्षाने जा. हो सर. ती बघ समोर उभीच आहे रिक्षा, जा. थँक्यू. Okay? येस येस. चल बाय. बाय बाय. मस्त झालं ना शॉपिंग. हवं तसं मिळालं सगळं, शुभ्रासाठी, बाबांसाठी. अहो चहा पिऊया का? घरी जाऊन पिऊया की? नाही नाही, इथे या टपरीवरती. कटिंग चहा प्यायचा आहे तुला? अरे पिऊया की मग. ओ दादा, 2 कटिंग द्या. आठवतं तुम्हाला? मला तर कटिंग चहा वगैरे असं काही माहित सुद्धा नव्हतं. तुम्ही असंच मला घेऊन आला होता टपरीवरती. खूप पाऊस पडत होता. अजूनही त्या चहाची चव आठवते मला. सगळं सगळं आठवतंय. असं तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवतोय. काहीही विसरलेलं नाही मी. नाही, अशा हवे तर चहाची गंमत असते. हे 2 कटिंग दे. घ्या. वा, मस्त पाऊस, हवेतला गारवा आणि मनाला ऊब देणारा हा आलं घातलेला चहा. तुम्हाला सांगतो, टपरीवरच्या चहाची चव 5 स्टारच्या चहाला पण नाही. काल मला कंदिलाच्या प्रकाशात उजळून टाकलं आणि स्वतः मात्र असे अंधारात बसलाय. तुम्हाला वाटलंच कसं की आजच्या दिवशी मी तुम्हाला एकटं राहून देईन? नको नको, तू हे बघ, तू मला ते ऑइंटमेंट दे, मी लावतो ते. अहो असं काय करताय? स्वतःच्या जखमांवरती स्वतः औषध लावण्यात की एकटे नाही पडलात तुम्ही? खरंच मला एक कळत नाही, स्वतःला असा त्रास होईल असं व्रत करायची काय गरज होती? हौस तुमची पूर्ण होते हो, पण त्रास बाकीच्यांना होतो ना. पाणीपुरी खट्टा मीठा पाणीपुरी. पाणीपुरी पाणीपुरी वाला. शुभ्राची पहिली मंगळागौर आहे ना, रात्रभर खेळणार सगळे. अहो अहो हे काय करताय तुम्ही? ती बट सारखा तुला त्रास देतोय ना, बाजूला करून टाकला. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. अहो लड़की? अरे वही मनाची अवस्था है. एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे उजली किरण, जैसे बन में हिरन, जैसे चांदनी रात, जैसे नरमी की बात, जैसे मंदिर में हो एक जलता दिया. हॅपी बर्थडे टू यू. काय तू असं आयुष्य असं मोजून मापून जगायचं नसतं ग. मस्त जगायचं, दिल खुलास. सॉरी, माझ्या लक्षात नाही आलो.
चुकून पडलं माझ्या हातातलं. आता काय करायचं? नाही ठीक आहे, राहू दे ना. राहू दे. कसं जर माझं आईस्क्रीम असं खाली पडलं असतं तर तू काय केलं असतं? माझं आईस्क्रीम तुम्हाला दिलं असतं. मला तसंच करावं लागणार. नाही नाही नको, काहीतरी काय अहो. अरे नको काय, मी एवढं म्हणतोय घे, तर तू आग्रह करतोय, तू घेत नाहीस. अहो खरंच नको. अरे घे घे, वितळेल ते लवकर घे. हा. चला, वाहनाची सोय झाली. हो कुठे आहे? ठीक आहे, सायकल. अगो बाई, या सायकलवर बसून जायचं? हो, नाही तर वाट पाहत बसलो ना तर खूप उशीर होईल. इथे काय मिळणार असं वाटत नाही मला. चल चल चल. कशी बसू मला कळत नाही हो. बस सावकाश, त्या पायरीवर पाय दे आणि चल. पडणार नाही ना मी? नाही नाही, निघू. डोळे उघडशील? आज तारीख काय? 13 का? काय नाही, आजचा दिवस लक्षात ठेवायचा आहे. आज पुन्हा सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तशीच टपरी, तसाच कटिंग चहा, तसाच कडक चहाचा घोट. तुझ्यासोबत घालवलेल्या सगळ्या आठवणी मला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली एकही विसरायची नाही. मलाही तुमच्याबरोबर असं चालत राहायचं शेवटच्या श्वासापर्यंत. सावरी, आजपर्यंत तुझ्याबरोबरचा प्रवास खूप सुंदर होता आणि माझी खात्री आहे या पुढचाही प्रवास असाच सुंदर असेल. जनरली अकाउंटमध्येच पगार येतो, पण तुझे डिटेल्स रजिस्टर झालेले नाही आहेत, म्हणून आम्ही तुला रोख पेमेंट देतोय. थँक्यू सर. बबड्याचा फोन आहे. हॅलो, बोल बबड्या. आई, माझा पहिला पगार झालाय. हो का? अभिनंदन. थँक्यू. लवकर घरी ये राजा, तुझ्या मेहनतीची कमाई आहे ना. पहिला पगार आहे तुझा. आपण देवासमोर साखर ठेवूया. साखर कशाला, पेढेच घेऊन येतो मी. बरं एक, आज सगळे मिळून पार्टी करूया आपण. हो हो, अरे तू म्हणशील तसं करूया, फक्त लवकर घरी ये. निघतोच आहे थोड्या वेळात. बबड्या, शुभ्राला कळवलंस का? नाही, आता तिलाच फोन लावतोय. तिला सांग लवकर घरी ये म्हणून. चालेल, बाय. बबड्याचा पहिला पगार. यार, सकाळी सुद्धा बसचे बांधले होते. आता एकही रिक्षा दिसत नाहीये. अरे मावशी, ओळखलत का? ओळखलं की, आसवरीताईंचा मुलगा. अगदी बरोबर. इथे काय करताय? हॉस्पिटलमध्ये आले होते. हॉस्पिटलमध्ये? का हो, सगळं ठीक आहे ना? वय समजा ठीकच आहे. काय झालंय मावशी? टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही.
माझ्या पोरीची डिलिव्हरी होते. डॉक्टर म्हणतात काहीतरी अडचण आली, 25,000 भरायला लागतील. एवढे पैसे मी कुठून आणू? नॉर्मल डिलिव्हरी झाली असती तर काय प्रश्नच नव्हता, त्याची तयारी केली होती मी. पण डॉक्टर म्हणतात अचानक अडचण आली आहे, ऑपरेशन करायला लागेल. आणि एवढे पैसे मी आता कुठून आणू? मावशी काळजी करू नका, सगळं नीट होईल. कसं नीट होईल? कोणाकडे जाऊन पैसे मागू त्याचाच विचार करत इथे बसून राहिले. काहीच समजत नाही मला. हे घ्या, तुम्हाला 25,000 हवे होते ना, घ्या. एवढे पैसे आणि तुम्हाला देतो? मावशी आजच पगार झालाय माझा. कदाचित तुमच्या गरजेला पैसे उपयोगी पडावे म्हणून मला रोख पगार मिळाला असेल. देवाचीच इच्छा असेल तशी. ठेवा. हे पैसे मला दिले तर तू काय करशील? अहो माझी काळजी करू नका मावशी. हे बघा, तुमच्या मुलीला आता तुमची गरज आहे, तुम्ही तिथे जा. माझी काळजी घेणारे खूप लोक आहेत. अरे पण हे पैसे मी कसे फेडू शकणार? मावशी हो, त्याची काळजी नका करू तुम्ही, आपण नंतर बघूया ते. बरं आहे बघा, मी तुमच्याचकडनं भाजी घेतो ना, मग आपण नंतर ऍडजस्ट करूया ना. नक्की ना? हो नक्की. हे बघा, माझी आई असती ना आता, तिनेही हेच केलं असतं. आता तुमच्या मुलीला गरज आहे ना, तुम्ही तिथे जा. मुलीला आणि तुमच्या बाळाला सुखरूप घरी घेऊन जा. आपण बाकी सगळं नंतर बोलूया. तुझी आई लय भाग्यवान आहे, तिच्या पोटी तुझ्यासारखा पोरगा जन्माला आला. मला तर तुझे उपकार कसे मानावे ना तेच समजत नाही. देव तुझ्या समध्या इच्छा पुऱ्या करेल बघ पोरा. येते मी. काय गा, सोम्या कुठे हरवलाय? लवकर येतो म्हणाला होता ना ऑफिस मधनं. हो आजोबा, त्यालाच फोन लावते मी सुद्धा. काय ग, लागला का सोहमला फोन? नाही आई, फोनच उचलत नाहीये सोहम. परत लावून बघ, ट्रॅफिक मध्ये असेल, ऐकून असेल तिला. हो सर. काय असवरी, तू काय बनवलं स्पेशल? काहीतरी बनवलंय, त्याच्यासाठी सरप्राईज असेल ते. ठीक आहे, माझंही सरप्राईज गिफ्ट मी सांगत नाही आता. म्हणजे तुम्ही आधीच ठरवून आणलंयत ना? कस तुम्ही द्या, विकतच्या वस्तू द्या, मी देणार भरपूर आशीर्वाद. दत्ताजी, हे तुमचं ऐन वेळेच आहे. तुम्हाला काही सुचलं नाही म्हणून आशीर्वाद काय? तू कपरे चप्पल चोर, तुला काय करणार आहे आशीर्वादाचं महत्व? काय काय शुभ्रा, तुझ्या डोक्यात आलं ना हे सरप्राईज देण्याचं? तू पण आणलेस का? नाही, असं काही मोठं नाही, पण मी गुलाबाचं फुल देणार आहे सोहमला. अरे वा, सगळ्यांनी आपापल्या बाजून तयारी केली. आजोबाला विसरलात तुम्ही? मला नाही घेतलं तुमच्यात? अहो नाही बाबा, असं काही नाही. काहीतरी आणलंच पाहिजे असं थोडंच आहे. तुमचे आशीर्वादच खूप आहेत त्याच्यासाठी. आणि आपण सगळे एकत्र आहोत ना, ते महत्वाचं आहे की नाही? हो, आणि पगार त्याचा झालाय, तो गिफ्ट देणार ना प्रत्येकाला. बघू माझ्यासाठी काय काय आणतोय तो. बाबा हा फोनच उचलत नाहीये मुलगा. अजून उचलत नाहीये? फोन का उचलत नसेल? आता खरंच मला जरा काळजी वाटायला लागली. घरी काय सांगू मी? आत्ता मी आईला फोन लावून सांगितलं होतं माझा पगार झालाय. आता मी जर का सांगितलं माझा पगार संपलाय, तर जे काही मी एकंदर वागून ठेवलंय त्यानंतर घरचे माझ्यावर विश्वास ठेवतील?
सोहम, काय रे, तू कुठे आहेस? किती वेळ झाला तुला फोन करते माहितीये, सगळी काळजी करतोय आम्ही. कुठे गेला होतास तू? अगं आता आला ना तो, हरकत नाही. शॉपिंग वगैरे गेलो होतस का? हो, जरा खरेदी केली. अरे वा, पहिल्या पगारातून आपल्या लोकांसाठी काहीतरी घेणं यात काही मजा वेगळीच असते, हो ना सोहम? खरं आहे सर. बाय द वे, हे इयरिंगचं डिझाईन तू शोधत होतीस ना? ओ माय गॉड, वाव, थँक्यू. वेलकम. आजोबा, तुमचं फेवरेट चॉकलेट. अरे वा. थँक्यू. वेलकम. आणि आई, हे तुझ्यासाठी आणलं. थँक्यू, खूप खूप थँक्स बबड्या. सर, सगळ्यात आधी तर तुम्ही दिलेले 150 रुपये. अरे कशाला? नाही सर, इट्स ओके, ते द्यायचेच होते मला. आणि सॉरी, तुमच्यासाठी काही आणता नाही आलं. अरे तुझ्यातला हा बदलच माझ्यासाठी गिफ्ट आहे. बबड्या ये इकडे, ये तू, ये ये ये. आले हा मी, एक मिनिट. हा, अरे वा. साखर घे. आता तुझं पगाराचं पाकिट ठेव, आपण देवासमोर ठेवूया. हं? ऍक्च्युली पगाराचं पाकिट नाहीये. आय मीन, पगार संपला. म्हणजे अरे म्हणजे कुणाचं काही देणं होतं का? नाही, असं काही नसणार. सोहम, तू बस मधून येताना गर्दी होती, कोणी चोरला वगैरे असेल का? काय झालं एक्झॅक्टली? अरे हरकत नाही, काही हरकत नाही. तू असाच देवाला नमस्कार करिये. मी बघते. सोहम दादा, सोहम दादा. काय ग, तू कशी काय आलीस? अहो ताई, सांगते. आधी समद्यानी साखर घ्या, तोंड गोड करा. सोहम दादा. अहो मावशी, काय करताय? अगं काय झालं? ताई, तुमचा पोरगा बी तुमच्यासारखाच देव माणूस आहे बघा. त्याने त्याचा समदा पगार माझ्या हातात ठेवला. मला पैशाची लय गरज होती बघा. म्हणजे काय झालं? अहो, माझी पोर अडली होती. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायला लागेल. तेव्हा मला सोहम दादा भेटले. मी त्यांना समजा सांगितलं. मी त्यांच्याकडे एक पैसा बी न मागता त्यांनी त्यांचा सगळा पगार माझ्या हातात ठेवला बघा. त्यांच्यामुळेच माझी पोर वाचली. आणि ताई, मला नात झालीये. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन. म्हणून म्हटलं सगळ्यात आधी तुमचं तोंड गोड करावं, म्हणून आले होते. सोहम दादा, खूप उपकार झाले हो तुमचे. हो या. हा, कॉंग्रॅच्युलेशन. सोहम, किती मोठा झालास रे. सोहम, आज खूप मोठं गिफ्ट दिलंस तू आम्हा सगळ्यांना. सो प्राऊड ऑफ यू. ग्रेट जॉब कोंबडीच्या. आज खऱ्या अर्थाने माझा बबड्या सोहम झाला.
भोपळ्यांच्या घारग्यापासून सुरू झालेला आमचा प्रवास, थोडा आंबट थोडा गोड असा आमचा संसार. तुमच्या या प्रेमामुळेच झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड्स 2020-21 मध्ये आमच्या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचं नामांकन मिळालंय. आम्हाला जिंकवून देण्यासाठी खाली स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल द्या किंवा झी मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन वोट करा. नक्की वोट करा.